नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या सत्रामध्ये आपण पर्यावरण आणि पर्यावरण अभ्यास परिचय या संदर्भात माहिती जाणून घेतली. कालच्या क्लासमध्ये आपण जी माहिती घेतली त्याच्यात आपण थोडं आज गोषवारा घेऊया, सारांश घेऊया आणि त्यापुढे आपण आज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मला माहितीच आहे की सूर्यमालेतील पृथ्वी हा एकमेव ज्ञात ग्रह आहे जो जीवनाला आधार देतो. जेव्हा सूर्यमालिका तयार झाली, जवळपास 4.5 बिलियन इयर्स एगो आपली सूर्यमालिका तयार झाली आणि अजून तरी पूर्ण मालिकामध्ये सोबत अवकाशामध्ये आकाश कुठेही आपल्याला जीवनसृष्टी बघायला मिळत नाही. जीवनसृष्टी फक्त आणि फक्त ही पृथ्वीवरच आपल्याला पाहायला मिळते. पृथ्वीवर पण प्रत्येक ठिकाणी आपल्याला जीवनसृष्टी मिळत नाही, तर एक छोटी लेअर आहे ज्याला आपण जैव आवरण म्हणतो. त्या ठिकाणीच आपल्याला जीवन बघायला मिळतं. सूक्ष्मजीव, मोठे जीव या प्रकारे. पृथ्वीच्या गाभाऱ्यात आपण तिथं पण जीव नाहीये आणि खूप अवकाशामध्ये आकाशामध्ये पण जीव नाहीये. फक्त जीवनसृष्टी केवळ पृथ्वीच्या अत्यंत पातळ थरामध्ये आहे, ज्याला आपण जैव आवरण असे म्हणतो. मित्रांनो, सूर्य हा ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे, ज्यामुळे विविध जीवसृष्टीमध्ये सतत ऊर्जा संचरित होत राहते. जर सूर्य नसेल तर पृथ्वीवरचं जीवन नेहमी करता संपुष्टात येईल. सूर्यापासून मिळणारी जी सतत ऊर्जा आहे त्यामुळे पृथ्वीवर हवामान बदल, दिवस रात्र सर्व गोष्टी फक्त आणि फक्त सूर्याच्या ऊर्जेमुळे शक्य होत आहेत. जर सूर्य नसता तर पृथ्वीवर जीवन शक्य नसतं. प्रदीर्घ काळापासून मानव आणि निसर्ग यांच्यात सहजीवनाचे नाते आहे. जवळपास 2 बिलियन वर्षाआधी मानव हा 2 पायांवर चालू लागला आणि त्यापासून मानवाची प्रगती सुरू झाली. आधी मानव हा शिकार करायचा, कंदमुळे खायचा. पण ज्यावेळेस त्यांनी शेती स्टार्ट केली, त्या पॉइंट पासून मानवाला एक वेगळी दिशा मिळाली. मनुष्य हा एका ठिकाणी स्थिर राहू लागला आणि त्यामुळे त्याला अन्न करता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरावं लागत नव्हतं आणि त्या पॉइंट ऑफ टाइम पासून लोकसंख्या ही वाढू लागली. मनुष्याला शेतीतून अन्न मिळतं, सोबत तो मासेमारी पण करतो, शिकार पण करतो. अशा वेगवेगळ्या सोर्समधून त्याला अन्न प्राप्त होतं आणि त्याचं जीवन व्यापन होत आहे. एकूणच मनुष्य हा त्याच्या अन्नाच्या गरजांकरता पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे मानवाचे आणि निसर्गाचे संबंध फार घनिष्ठ आहेत. निसर्गाशिवाय मनुष्य राहू शकत नाही. मित्रांनो, मानवी हस्तक्षेप आणि अशाश्वत पद्धतीमुळे आज लाखो लोकांचे जीवन आणि त्यांची उपजीविका धोक्यात आलेली आहे. माणसाला नवीन नवीन तंत्रज्ञान प्राप्त होऊ लागले. त्याने 2 दगडांना ठेचून आग निर्माण केली. आगीमुळे त्याने मग शिजवलेलं अन्न खाऊ लागला. नंतर त्याला पुढे चक्के, व्हील्स याची त्यांनी शोधून काढलं आणि हळूहळू करता करता इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन, औद्योगिक क्रांतीपर्यंत मनुष्य आला. तर हे आणि आज इंटरनेटच्या युगापर्यंत व्यक्ती आलेला आहे आणि इव्हन आपण मंगळ ग्रहावर सुद्धा पोहोचलेलो आहोत. हा जो एकूण मानव जातीचा इतिहास आहे, त्यामध्ये मानवाने पर्यावरणामध्ये खूप जास्त हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे पर्यावरणाचे खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होऊ लागलेले आहे. त्या ऱ्हासाचा दुष्परिणाम म्हणून बरेचसे मानव आहेत गरीब देशांमध्ये, ज्यांना 2 वेळचं अन्न सुद्धा मिळत नाहीये. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि
तापमान वाढीच्या एकूण त्रासामुळे जे शेती आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात इजा होऊ लागलेली आहे. लोकांना वादळांमुळे, अकाळी पावसांमुळे, खूप जास्त ऊन किंवा पाऊस किंवा थंडी यामुळे त्यांचे जे पिकं आहेत ते खराब होऊ लागले आहेत. त्यामुळे गरीब लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज प्रत्येक व्यक्तीला पृथ्वीवरील पर्यावरणीय संसाधने, मानव पर्यावरण संबंध आणि मानव पर्यावरण संबंधातून उद्भवणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. व्यक्ती हा पर्यावरणातून सोबत राहत आलेला आहे. त्यामुळे जर मानवाने पर्यावरणासोबत राहून, पर्यावरणाचा अभ्यास करून, पर्यावरणासोबत एक सांगड घालून जर त्याने आपलं जीवनयापन केला, तर तो फार सस्टेनेबल म्हणजे शाश्वत प्रकारे पुढे जाऊ शकतो. आणि जर पर्यावरणाचं त्याने पुरेपूर रक्षण केलं आणि त्याच्यासोबत त्याने जीवनयापन केलं, तर पुढे पर्यावरणीय समस्या मानवजातीला भेडसावणार नाही. काल आपण बघितलं की पर्यावरणात जैविक, अजैविक घटकांचा समावेश होतो. आणि हे जे जैविक आणि अजैविक घटक आहेत, ते आपल्या सजीव जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम टाकत असतात. कारण की जैविक आणि अजैविक घटकांमध्ये खूप साऱ्या क्रिया, प्रतिक्रिया होत जातात आणि त्याचाच अभ्यास आपण पर्यावरणमध्ये करतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करण्याच्या दृष्टीने शाश्वत विकासाची संकल्पना म्हणजेच कॉन्सेप्ट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट अस्तित्वात आली. ही जी संकल्पना आहे शाश्वत विकासाची, यामध्ये असं म्हटलेलं आहे की मानवाने त्यांच्या आजच्या गरजा पूर्ण करून, आज ज्या काही त्याला गोष्टींची त्याला गरज आहे, त्या गरजा पूर्ण करून भविष्यात जे नवीन आपली पिढी येणार आहे, मनुष्याची नवीन पिढी येणार आहे, त्यांच्याकरता पण रिसोर्सेस, संसाधनं वाचून ठेवायचे. म्हणजे आपले जे गरजा आजच्या पूर्ण करायच्या, पण पुढे जे नवीन जनरेशन येणार आहे त्यांच्याकरता पण आपण रिसोर्सेस उरवून ठेवूया, ज्यामुळे त्यांचा पण डेव्हलपमेंट होईल. ही शाश्वत विकासाची संकल्पना आज खूप साऱ्या देशांनी, जे डेव्हलप नेशन्स आहेत त्यांनी अंगीकारली आहे. सोबतच जे विकसनशील देश आहेत, भारत, ब्राझील, तर यासारख्या देशांनी सुद्धा ते अंगीकारणं फार आवश्यक आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल आणि पुढच्या जे येणाऱ्या पिढ्या आहेत त्यांना एक चांगलं जीवनयापन त्यांचं होईल, आयुष्य त्यांचं छान होईल. मानवाने पृथ्वी आणि पर्यावरणाला अक्षरशः अमर्याद संसाधन मानले आहे. एक प्रकारे मानवाची एक धारणा होती की हवा चांगली आहे, पाणी चांगलं आहे, कधी संपणार नाहीये, कधी दूषित होऊ शकत नाही, पेट्रोल आहे, भरपूर साठे आहेत, संपणार नाही. पण अध्ययनानंतर हे कळलं की हवा प्रदूषित होते, पाण्याचे जे साठे आहेत जमिनीच्या खालचे ते संपत आहेत. ह्या सर्व गोष्टी जर खराब होऊ लागल्या तर एक वेळ असेल की पाणी जर खराब झालं तर ते आपल्याला मिळू शकणार नाही. हवा खराब झाली तर ते टॉक्सिसिटी वाढल्यानंतर त्याचा उपयोग होऊ शकत नाही. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण बघतोय की घरांमध्ये एअर प्युरिफायरचा आता वापर होऊ लागलेला आहे. मित्रांनो, मानवाच्या हळूहळू बदलांनी त्यांनी आपल्या वातावरणात विविध प्रकारे बदल केले आहेत. विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर मानवी लोकसंख्येच्या विस्फोटाने पर्यावरणाचे ऱ्हास केले आहे. 1750 ची गोष्ट आहे, ज्यावेळेस ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली, ज्यामध्ये खूप साऱ्या फॅक्टरीज जे आहेत ते कारखाने स्थापन झाले आणि फॅक्टरी रन करण्याकरता त्यांना कोळशाची नितांत आवश्यकता भासू लागली. आणि कोळसा जेव्हा जाळतात तिथून CO2, मिथेन, कार्बन डायऑक्साईड हे जे गॅसेस आहेत, जे विषारी गॅसेस आहेत, जे पर्यावरणपूरक नाही आहेत, ह्या गॅसेसचा पर्यावरणातील पर्यावरणाचा पर्सेंटेज आहे तो फार वाढू लागला. आणि त्याच कारणामुळे आज आपण जे शब्द ऐकतो ग्लोबल वॉर्मिंग, ते खूप जास्त प्रमाणात आपल्याला आपण ते अनुभवतो आहे. सोबतच औद्योगिक क्रांतीला एक कारण जे होतं ते होतं लोकसंख्येची वाढती संख्या. एक प्रकारे लोकसंख्येचा विस्फोट. जे विकसनशील देश आहेत त्या ठिकाणी लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे.
जे विषुववृत्तीय देश आहेत त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त लोकसंख्या पाहायला मिळते. ब्राझील, मेक्सिको, भारत, चीन या ठिकाणी इंडोनेशिया या देशांमध्ये खूप जास्त आपल्याला लोकसंख्या पाहायला मिळते. ह्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्याकरता इंडस्ट्रीज, औद्योगिकरण झालं आणि तिथून त्यांना मिळणाऱ्या गोष्टी प्राप्त होऊ लागल्या. इंडस्ट्रीला जो कच्चा माल आहे, तो इंडस्ट्री जी आहे हे निसर्गातून घेतं. कोळसा बघितला आपण, लाकूड, ठीक आहे. तर एक प्रकारे लोकसंख्या जर वाढली, तर त्याचा वाईट परिणाम हा निसर्गावर होतो आणि निसर्गातून खूप सारे संसाधन आपण घेतोय, जे आपण पूर्णपणे करू शकत नाही, जे आपण रिप्लेस करू शकत नाही, असे संसाधन आपण घेतो आहे. जसं मी सांगितलं, की पेट्रोल एकदा संपलं, तर ते परत येऊ शकणार नाही. तर एकूणच लोकसंख्या ही जी आहे, ही मुख्य कारण आहे. आज पृथ्वीवर जे पर्यावरणीय संकट निर्माण झाले, त्यामागचं एक आणि एकमेव कारण आहे वाढलेली लोकसंख्या. एन्व्हायर्नमेंट हा एक फ्रेंच शब्द आहे. त्यात एन्व्हिरॉन या शब्दाचा अर्थ होतो घेरणे किंवा वेढणे आणि मेंट म्हणजे लिलाव करणे. या अर्थाने पर्यावरण म्हणजे जीव आणि निसर्ग यांच्यातील परस्पर संवाद किंवा क्रिया-प्रतिक्रिया होय. पर्यावरणामध्ये जीव जे असतात, सजीव जीव असतात, ते नेहमी अ, निसर्गाशी क्रिया, प्रतिक्रिया करत राहतात. यांच्या एकूण अभ्यासाला आपण पर्यावरणीय अभ्यास असं म्हणतो. आपल्या अभ्यासाचा विषय हा फक्त नैसर्गिक वातावरण आहे, ज्यात वातावरणातील हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी आणि इतर जीव यांची आपण या ठिकाणी चर्चा करतो आणि चर्चा केली जाते. मित्रांनो, निसर्गातील कोणतीही व्यक्ती किंवा प्राणी त्याच्या वातावरणाशी संवाद साधते, त्यावर प्रभाव टाकते आणि त्या बदल्यात त्यावर सुद्धा निसर्गाचा प्रभाव पडत असतो. खूप घनदाट जंगल आहे. अगर मानवाने ते जंगल पूर्ण काटलं, छटाई केली त्या जंगलाची, तर त्या ठिकाणी एक एक परिदृश्य निर्माण होईल, वाळवंट निर्माण होईल आणि वाढलेल्या त्या ठिकाणी, वाळवंटाच्या ठिकाणी आपण खूप हीट आपण समजू शकतो. त्या ठिकाणी खूप जास्त तापमान वाढलेलं असेल आणि त्या वाढलेल्या तापमानाचा परिणाम हा मानवावरच होईल. म्हणजे मानवाने जंगल कटाई केली, त्या ठिकाणी वाळवंट निर्माण झालं आणि वाळवंट निर्माण झाल्यामुळे त्याचा जो दुष्परिणाम आहे, एकतर मानवाला त्या ठिकाणी पावसाचं पाणी मिळणार नाही, त्या ठिकाणी ढगं थांबणार नाही, पावसाचं पाणी मिळणार नाही. त्या ठिकाणी वाळवंटीकरण झाल्यामुळे अ, हवेतून त्यांना सॉइल पार्टिकल्स, मातीचे कण हवेतून मिसळून जी फर्टाईल जमीन आहे, त्या ठिकाणी ते जाणार आणि ती सुद्धा जमीन खराब करणार. म्हणजे एकूणच मानवाने जे स्टार्ट केलं जंगल कटे, त्यामुळे मानवाच्या प्रत्येक गोष्टीवर, त्याच्या दिनचर्येवर, त्याच्या व्यवसायावर परिणाम होईल. हा एक उदाहरण आहे. ठीक आहे. प्रत्येक सजीव हा एक विशिष्ट परिसरात राहतो. जसं आपण भारतात राहतो, उष्णकटिबंधीय क्षेत्र आहे हा. ठीक आहे. काही युरोपमध्ये राहतात, अ, काही आर्टिक, अंटार्क्टिक सर्कलमध्ये राहतात. तर प्रत्येकाचा अधिवास वेगवेगळा असतो. अ, त्याची त्या परिसराशी सतत देवाणघेवाण सुरू असते. व्यक्तींची त्या त्या परिसरात जी एटमॉस्फेरिक कंडिशन आहे, जी हवामानीय एक स्थिती आहे, त्याच्याशी ते नेहमी जुळवून घेतात आणि त्यांच्याशी ते नेहमी संवाद प्रतिक्रियाद्वारे करत असतात. प्रत्येक सजीव त्यांचे अन्न मिळवण्यासाठी तसेच जिवंत राहण्यासाठी आजूबाजूच्या परिसराशी तो पूर्णपणे जुळवून घेतो. हा परिसर त्या सजीवाच्या नैसर्गिक वातावरण आहे. पोलार बियर जे आहेत, हे आपल्याला ज्या ठिकाणी खूप जास्त बर्फ असतं, आर्क्टिक सर्कलमध्ये आपल्याला ते पाहायला मिळेल. तर पोलर बियर जे आहे, त्याच्या शरीरात खूप घनदाट केस असतात. त्यामुळे त्याचे संरक्षण हे तिथल्या खूप तापमान कमी असतं, त्याच्याशी होतं आणि तो त्या ठिकाणी निवांत राहू शकतो. त्याला जास्त त्रास होत नाही. त्यांनी पोलर बिअरने त्या
थंड वातावरणाशी जुळवून घेतलं. तर आपण इकडे बघतो की आफ्रिकेमध्ये निग्रो असतात. निग्रो ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते विषुववृत्तीय प्रदेश आहे आणि विषुववृत्तावर 12ही महिने खूप मोठ्या प्रमाणात सूर्याची जो एक गरमी आहे ती पडत राहते. सूर्याची जी सूर्यकिरणे आहेत ती लांबोळक्या स्वरूपात पडत असतात आणि त्या ठिकाणी हिवाळा नसतोच विषुववृत्तावर. तर वाढलेल्या गरमीपासून स्वतःचा बचाव करण्याकरता तिथले लोक आधीपासूनच त्यांच्या अंगावर आपण कमी कपडे बघतो. म्हणजे एक प्रकारे त्यांनी समायोजन करून घेतला की ज्या ठिकाणी ज्या गरमी असते आपण कमी कपडे घालावे ज्यामुळे आपल्याला घाम येणार नाही. ठीक आहे, आणि त्यांना मुवमेंटला पण सोपंच आहे. तर प्रत्येक सजीव हा ज्या ज्या भूभागात राहतो त्या त्या भूभागाच्या हवामानाशी तो जुळवून घेतो. नैसर्गिक पर्यावरणात माती, पाणी, वाळवंट, पर्वत, आर्द्रता, तापमान, हवा इत्यादी अजैविक घटकांचा समावेश होतो. तर सूक्ष्मजीव, प्राणी, झाडे, झुडपे इत्यादींचा जैविक घटकात समावेश होतो. एखाद्या जर आपण सोप्या शब्द सांगायचे झाल्यास एखाद्या सजीवाच्या जीवनावर त्याच्या सभोवतालच्या सजीव आणि निर्जीव घटकांचा प्रभाव होतो याचा एकूण अभ्यासाला पर्यावरणाचा अभ्यास असे म्हणतात. मित्रांनो, अजैविक घटक हे जैविक घटकांच्या अस्तित्वासाठी परिस्थिती निर्धारित करतात. आपण बघितलं की जे अजैविक घटक आहेत ते नेहमी जैविक घटकांच्या जीवन व्यापनावर परिणाम करतात. जसे या ठिकाणी मला एक उदाहरण एक आठवत आहे. आर्टिक ठिकाणी एस्किमो नावाची जमात राहते. तर हिवाळ्यामध्ये त्यांच्याकडे जर खूप जास्त बर्फ असतो त्या ठिकाणी आणि ते बर्फापासूनच त्यांचे घर तयार करतात. त्या घरांना ते इग्लू बनतात. म्हणजे एका ठिकाणी एका दृष्टीने तिथं थंड हवा खूप जास्त आहे, बर्फ आहे. त्याच थंड बर्फाच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे घर तयार केले आणि त्या घरात ते निवांत राहू शकतात. आणि इग्लूच्या आतला टेम्परेचर हा थोडा उबदार असल्यामुळे ते तिथं निवांत राहू शकतात. एकूणच हे जे बर्फ अजैविक आहे, तापमान अजैविक आहे, त्या अजैविक घटकांचा जैविक घटकांच्या अस्तित्वावर कसा परिणाम पडतो याचा हा एक उत्तम उदाहरण आहे. पर्यावरणातील विविध घटक हे पर्यावरणातील ऊर्जा प्रवाहाचे एनर्जी फ्लोचे कार्य करतात. उदाहरणार्थ हिरव्या वनस्पती अजैविक क्षेत्रातून आवश्यक संसाधने मिळवतात. मातीपासून पाणी आणि खनिजे, वातावरणातून कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यापासून प्रकाश ऊर्जा आणि त्यांचे अन्न तयार करतात. प्राणी त्यांच्या अन्न स्रोतासाठी वनस्पती आणि इतर प्राण्यांवर अवलंबून असतात. आपण मानव आपल्या अन्नासाठी जमीन आणि समुद्राचा उपयोग करतो. तसेच पृथ्वीच्या कवचातून सुद्धा आपण खनिजे आणि इंधन मिळवतो. एकूणच हे सजीव आहेत, सजीव जे आहेत नेहमी अजैविक घटकापासून गोष्टी घेत असतात. आपण बघितलं की हिरवे वनस्पती आहेत ते मातीमध्ये लागतात. मातीतून त्यांना पोषक अन्न द्रव्ये मिळतात. झाडाला जिवंत राहायचे असेल तर त्यांना कार्बन डायऑक्साईड शोषून घ्यावे लागते. त्यापासून ते कार्बोहायड्रेट्स तयार करतात. कार्बोहायड्रेट्स हा हिरव्या वनस्पतींचा अन्न आहे. सोबतच ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आहे सूर्यापासून मिळणारी, ही सुद्धा अजैविक आहे. तिथून ते प्रकाश संश्लेषणच्या माध्यमातून हिरव्या वनस्पती अन्न तयार करतात. अन्न त्यांच्या पानांमध्ये, मुळांमध्ये जमा होतं आणि हे जे पानं, मुळं हे सजीव प्राणी खातात. त्यामुळे ते जे ऊर्जा प्रवाह आहे सूर्याकडून आलेलं अन्न हे हिरव्या वनस्पतींच्या माध्यमातून प्राण्यांपर्यंत पोहोचतं. एक प्रकारे ही अन्न साखळी आहे. जो सजीव प्राणी हा अजैविक गोष्टींकडून घेत राहतो. अजैविक आणि जैविक घटकात निसर्गात सतत गतिमान संबंध असतात. जीवनाच्या प्रत्येक क्षणात एकमेकांची क्रिया प्रक्रिया करत असतात. निसर्गात सांगितल्याप्रमाणे जैविक आणि अजैविक घटक असतात आणि ते सातत्याने एकमेकांशी ते क्रिया प्रतिक्रिया करत असतात. त्यामुळे हे एक पर्यावरण जे आहे हे
पुढे सरकत आहे, पुढे जात आहे. कोणताही जीव इतर जीवांशी संवाद साधल्याशिवाय एकटा राहू शकत नाही. कुठलाही आपण सजीव पकडला, एक छोटासा कीटक असो की खूप मोठा प्राणी असो, तो एकटा राहू शकत नाही. त्याला त्याच्या गरजा पूर्ण करण्याकरिता नेहमी दुसऱ्या जीवांची त्याला प्रतिक्रिया हेल्प घ्यावीच लागते. म्हणून प्रत्येक जीवामध्ये त्याच्या पर्यावरणाचा एक भाग म्हणून इतर जीव असतात. कुठलाही जीव पर्यावरणामध्ये एकटा राहू शकत नाही आणि त्याच्या पर्यावरणीय जगामध्ये दुसऱ्या जीवांचा पण समावेश होतो. सर्व प्राणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वनस्पतींवर अवलंबून असतात. हिरव्या वनस्पती जे त्यांचे स्वतःचे अन्न तयार करतात. इथं स्पष्ट सांगितलं आहे की कुठल्याही आपण सजीव सजीव असू द्या, ज्याने जीव आहे, तो प्रत्यक्षपणे वनस्पतीवर अवलंबून असतो. इव्हन जे मासे असतात ते सुद्धा हिरव्या वनस्पती जी बारीक बारीक असतात पाण्यामध्ये, त्याच्यावर सुद्धा ते अवलंबून असतात. अन्न साखळीचा विचार केला तर गवतामध्ये गवत जे आहे सूर्यकिरणामध्ये अन्न तयार करतात. गवतामध्ये कार्बोहायड्रेट्स तयार होतात. तो फूड खाण्याकरता, तो अन्न खाण्याकरता ससा येतो. ठीक आहे, म्हणजे गवताला ससा खातो. कोल्ह्याला भूक लागली तर कोल्हा ससा खातो आणि सिंहाला भूक लागली तर तो कोल्ह्याची शिकार करतो. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी आपण एक फूड सायकल या ठिकाणी आपल्याला अन्न साखळीत स्पष्टपणे दिसून येते की, आणि या ठिकाणी एनर्जी फ्लो पण दिसते. सूर्याकडून मिळाली एनर्जी गवतात आली, ती खाल्ल्यामुळे सस्यामध्ये एनर्जी आली आणि असं करता करता ती शेवटी सिंहापर्यंत पोहोचते. इव्हन फुलांचे परागकण आणि फळे आणि बियांचे विखुरणे यासारख्या काही गोष्टींसाठी वनस्पती देखील प्राण्यांवर अवलंबून असतात. काल आपण बघितले की जलीय पर्यावरणात माशांच्या वातावरणात प्रकाश, तापमान आणि पाणी यासारखे अजैविक घटक आहेत, ज्यात पोषक, ऑक्सिजन, इतर वायू आणि सेंद्रिय पदार्थ विरघळलेले असतात. तर जैविक घटकात प्लॅंक्टन्स नावाचे सूक्ष्मजीव, तसेच जलीय वनस्पती आणि प्राणी आणि विघटन करणारे सूक्ष्मजीव असतात. त्याला इंग्रजीमध्ये डिकंपोजर्स म्हणतात. कोणतेही वातावरण हे कधीही स्थिर नसते. त्यात जैविक आणि अजैविक घटक नेहमी प्रभावी आहेत आणि सतत बदलत राहतात. आता बघूया आपण पर्यावरणाचे घटक आणि प्रकार. पर्यावरणामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने डिस्कस झाल्या आहेत, त्या म्हणजे अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविक घटकामध्ये प्रकाश, वर्षा, आर्द्रता, पाणी, तापमान, हवामानातील वायू, हंगामातील बदल, भूआकार या सर्व गोष्टींचा समावेश होतो. या ठिकाणी ह्या गोष्टीमध्ये जीव नाही. तर जैविक घटक कोणते आहेत? मानव, परजीवी सूक्ष्मजीवांसह वनस्पती, प्राणी आणि विघटन करणारे सूक्ष्मजीव. मासे ज्या तलावात राहतात ते नैसर्गिक वातावरण आहे. तलावातील अजैविक घटक जसे प्रकाश, तापमान, खोली, पोषक तत्वे आणि विरघळलेले वायू माशांना जीवनदायी रासायनिक आणि भौतिक घटक प्रदान करतात. तलावामध्ये राहणारे इतर सजीव जसे जीवाणू, कीटक, वर्म्स, मोलस्क, टेडपॉल, बेडूक आणि जलचर प्राणी, वनस्पती हे माशांचे अन्न असू शकतात. जमिनीवरील अशा नैसर्गिक वातावरणाच्या उदाहरणांमध्ये जंगले, गवताळ प्रदेश, सवाना आणि वाळवंट यांचा समावेश होतो. आतापर्यंत आपण फक्त नैसर्गिक पर्यावरणाची चर्चा केली आहे, परंतु पर्यावरणाचे अनेक घटक आहेत जे मानवाने तयार केले आहेत. त्यामध्ये मानवाने पीक घेणं सुरुवात केली. मानवाने अनेक सिटीज तयार केल्या, प्लांट सिटीज तयार केल्या. तर हे वेगवेगळे पर्यावरणाचे घटक प्रकार म्हणता येईल. त्यामध्ये आपण काल बघितलं की समुद्र, वाळवंट, गवताळ प्रदेश, जंगली प्रदेश हे नैसर्गिक वातावरण आहे, नैसर्गिक एन्व्हायरमेंट आहे. तर चायचे बागान,
आणि प्लांटेशन, सँच्युरीज, पार्क हे मानव निर्मित गोष्टी आहेत, ज्यामध्ये त्यांनी निसर्गाचा सुद्धा थोडा सहभाग घेतला आहे. ह्युमन मॉडिफाईड एन्व्हायरमेंट आहे ते. आणि जसं इंडस्ट्रीज आहेत, सिटीज आहेत, टाउन्स आहेत, क्रॉप फील्ड्स आहेत, शेती आहे, हे पूर्ण आणि पूर्णपणे माणसाने तयार केलं आहे. त्यामुळे त्याला ह्युमन मेड एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतात. आता आपण जाणून घेऊया जीवनासाठी पर्यावरणाचे महत्व काय आहे. मित्रांनो, पर्यावरण नसेल तर जीवन अशक्य आहे. पर्यावरण नसेल तर जीवन अशक्य आहे. जीव कोणत्याही प्रकारच्या पर्यावरणात राहत असतो. त्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी जीवनाला आधार देणारे घटक आवश्यक असतात. यामध्ये ते श्वास घेत असलेली हवा, अन्न आणि पाणी ते घेतात आणि नैसर्गिक अधिवास जसे की गुहा आणि झाडांची छिद्रे किंवा कृत्रिम निवास जसे मानव निर्मित घरे हे निवारा देण्याचे कार्य करतात. अन्न अन्न, निवारा ह्या गोष्टी एकदम बेसिक गोष्टी आहेत. त्याशिवाय कुठल्याही सजीवाचे अस्तित्व आपण सजीवाची कल्पना करू शकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी एक मात्र त्यांना पर्यावरणातून मिळतं. आर्टिक प्रदेशामध्ये एक दिवस आपल्याला उदाहरण दिलं आहे मी. तसंच काश्मीरमध्ये फार वर्षांपासून तिथं भूकंपरोधी घरं बघायला मिळतात. आपल्याला माहितीच आहे की हिमालय हा भूकंप करता एक खूप हॉटस्पॉट आहे, भूकंप प्रवण क्षेत्र आहे. तर त्या ठिकाणी जी खूप आधीपासून लोक राहत आहेत त्या प्रदेशामध्ये, तर त्यांना ती गोष्ट कळली होती की या ठिकाणी भूकंप येऊ शकतात. त्या माध्यमातून त्यांनी अवेलेबल असलेले अ, निसर्गातील सामान त्या ठिकाणी जनरली घरं थंडी असल्यामुळे काश्मीरमध्ये घरं हे लाकडांपासून तयार करतात. आणि लाकूड हे खूप जर भूकंप आला तर ते त्या ठिकाणी फ्लेक्सिबल असतात. ते ॲज कम्पेअर टू काँक्रीटचे घरं ते भूकंपाच्या भूकंपाच्या स्थितीमध्ये एका ठिकाणी टिकून राहू शकतात. शेती, मासेमारी ह्या गोष्टी करता पण व्यक्ती हा पूर्ण आणि पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहे. इव्हन आफ्रिकामध्ये जी पिग्मी जमात आहे, त्यांचा प्रमुख जो व्यवसाय आहे, प्रमुख कार्य आहे तो शिकार आहे. आणि शिकार जे आहे म्हणजे त्यांना ज्या प्राण्यांची शिकार करायची आहे, ते शिकार त्यांना मिळणार कुठं, तर पर्यावरणामध्ये मिळणार, जंगलात मिळणार. म्हणजे एकूण बघितलं तर माणसाच्या प्रत्येक गोष्टी करता, त्यांच्या प्रत्येक मानवाच्या प्रत्येक गरजांकरता मानव हा पर्यावरण आणि पर्यावरणावरच अवलंबून आहे. कारण की मानव स्वतः करता स्वतःचे अन्न पण बनवू शकत नाही. जसं एक हिरवी वनस्पती आहे, ती डिपेंडंट, ती स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते सूर्याच्या प्रकाशामध्ये. तसं आपलं नाही आहे, मानवाचं तसं नाही आहे. त्याच्या प्रत्येक गरजांकरता, कपड्यांकरता असो, अन्न असो, निवारा असो, मानवाला पूर्ण आणि पूर्णपणे पर्यावरणावरच अवलंबून राहावं लागतं. आपण जमिनीचा वापर शेती करण्याकरता करतो. जमीन किंवा मृदा हा अजैविक पर्यावरणीय घटक आहे. माती वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवतात. मित्रांनो, जमिनीचे स्वरूप कोणत्याही एका क्षेत्रात आढळणाऱ्या मातीचे प्रकार ठरवते आणि माती स्वतःच वेगवेगळ्या ठिकाणी बदलते. माणसाचा जो अ, मनुष्य जेव्हा पृथ्वीवर अस्तित्वात आला, त्यावेळेस तो नोमॅडिक होता. इकडे-तिकडे फिरायचा आणि शिकार करायचा. पण त्याला जेव्हा शेती करण्याची कला अ, आत्मसात झाली, तेव्हापासून त्याने शेती करणं सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी आपण शेती करू शकत नाही. प्रत्येक जमिनीवर मनुष्य शेती करू शकत नाही. अशा काही जमिनी आहेत, ज्या ठिकाणी जमिनी ह्या अ, खूप चांगल्या असतात, त्यांची पत चांगली असते, मृदा चांगली असते, त्यात पोषक तत्वे असतात. त्याच ठिकाणी आपण शेती करू शकतो. तर अ, गंगा नदी जी आहे भारतामध्ये, ती दरवर्षी त्याला पूर येतात किंवा ती हिमालयातून येते. तर येताना ती खूप सारा गाळ आणते. त्याला इंग्रजीमध्ये ॲल्युव्हियल सॉइल म्हणतात. मराठीत गाळाची मृदा म्हणतात. तर ती मृदा जी आहे त्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात आणि त्या गाळाच्या मातीमध्ये
फर्टिलायझर्स जे आहेत एक्स्ट्रा टाकायची गरज नाही. आपण ज्या मातीमध्ये फक्त आपण बीज टाकायचे, नॉर्मल शेती करायची, तर तुम्हाला बिना फर्टिलायझर्सची त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगलं शेती आणि होईल आणि चांगलं पीक तिथं शेतकऱ्यांना मिळतं. महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर डेक्कन ट्रॅप महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राची जमीन डेक्कन ट्रॅपमधून लावा वाहत आल्यामुळे लावा थंड झाला आणि त्यापासून काळे दगड तयार झाले. त्या काळ्या दगडाची झीज झाल्यामुळे काळी माती, काळी मृदा, ब्लॅक सॉइल तयार झाली. आणि ही जी ब्लॅक सॉइल आहे त्यामध्ये विविध नैसर्गिक पोषक तत्वे मिळाल्यामुळे ही जी माती आहे, काळी मृदा ही अ, खूप जास्त पोषक होऊ लागली कापसाच्या शेती करता आणि इव्हन संत्र्याच्या शेती करता. तर एकूणच जशी मृदा असेल त्या प्रकारे त्या ठिकाणी शेती केली जाते आणि शेती करताना जी मृदा आहे ती ठरवते की त्या ठिकाणी कशा प्रकारे शेती होईल. एकूणच शेती करताना जमिनीच्या किंवा मृदेच्या जो एक फॅक्टर आहे तो फार महत्वाचा असतो. काही मातीत भरपूर पोषक तत्वे असतात, तर काही मातीत त्यांची कमतरता सुद्धा असते. पोषक तत्वांची कमतरता जर आपण पूर्ण केली, त्यात खतं टाकली, तर ती माती सुद्धा आपल्याला शेती करता खूप चांगल्या प्रकारे कामात येऊ शकते. आपण बघितलंच आहे की वाळवंट आहे, वाळवंटामध्ये पाणी नसतं, त्यामुळे शेती होऊ शकत नाही. पण जर आपण त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली, जसं आपल्या भारतामध्ये, राजस्थानमध्ये इंदिरा गांधी नॅशनल कनाल जे आहे, इरिगेशन करता त्या ठिकाणी त्यांनी थार वाळवंटात गव्हर्नमेंटनी योजना केली. तर त्यातल्या लोकांना पाणी मिळू लागलं. पण तिथल्या मातीमध्ये ना नायट्रोजन, फॉस्फरस यांची कमतरता खूप जास्त होती. कमतरता म्हणजे त्या ठिकाणी नायट्रोजन, फॉस्फरस किंवा दुसरे ऑर्गॅनिक मॅटर त्या मातीत नव्हते. गव्हर्नमेंटनी तिथल्या शेतकऱ्यांना हे जे खतं आहेत, नायट्रोजन आणि फॉस्फरस त्यांना मिळवून दिली. तर पाणी गव्हर्नमेंटने मिळवून दिलं, सोबतच त्या मातीमध्ये जी कमतरता होती नायट्रोजन आणि फॉस्फरसची, ती सुद्धा गव्हर्नमेंटनी खतांच्या स्वरूपात शेतकऱ्यांना मिळवून दिली. त्यामुळे आता खूप चांगल्या प्रकारे वाळवंटामध्ये पण एक नंदनवन, एक शेतीचं एक रूपडं त्या ठिकाणी आपण पाहायला मिळते आपल्याला. हवामान आणि अल्पकालीन हवामानातील बदल हे प्रामुख्याने वारा, तापमान, दाब आणि पर्जन्यमान द्वारे दर्शविले जातात आणि वातावरणाच्या गुणधर्माद्वारे निर्धारित केले जातात. वातावरणातील हवा सजीवांना ऑक्सिजन प्रदान करते. त्याशिवाय बहुतेक सजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल. आपल्याला माहितीच आहे की सजीव म्हटलं आपण की त्यांना ऑक्सिजनची गरज असते. पण समुद्राच्या तळाशी जर खूप खोल समुद्र असेल तर तळाशी आपल्याला असे पण आपण एक ऑर्गॅनिझम शोधून काढले आहेत, जे बिना ऑक्सिजनचे सुद्धा जिवंत राहू शकतात. तर बहुतेक सजीवांना त्यांना जीवन जगण्याकरता, त्यांना जीवन राहण्याकरता ऑक्सिजनची गरज असते. तर काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत, जे खूप समुद्राच्या खोल आहेत, त्यांना एनाऑर्बिक ऑर्गॅनिझम म्हणतात. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की सर्व सजीव प्राणी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि जगण्यासाठी त्यांच्या आसपासच्या पर्यावरणावर अवलंबून असतात. ते आपण आता चर्चा केलीच आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा शोध घेतला तर दोन भिन्न परिस्थिती आपल्याला दिसून येतात. पहिली परिस्थिती अशी की मानव प्रचलित पर्यावरणाशी, तिथल्या परिस्थितीशी जुळून घेतो व जिवंत राहतो. तर जे जुळवून घेऊ शकले नाहीत त्यांचा नाश होतो किंवा नाश झाला आहे असं आपण बघितलंय. चार्ल्स डार्विन यांचं सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही संकल्पना आपल्याला अवगत आहेच की जे प्राणी त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी जुळवून घेत नाही, कारण की पर्यावरण हे फार गतिमान आहे, बिलकुल बदलत असतं कंटिन्यू. त्यामध्ये डायनामिझम खूप जास्त आहे, कारण की त्या ठिकाणी चेंज होत राहतात पर्यावरणामध्ये. जर त्या पर्यावरणाशी सजीवांनी जर जुळवून घेतले नाही तर ते त्या ठिकाणी त्यांचा नाश होतो. आपण बघितलं आहे की जेव्हापासून पृथ्वी निर्माण झाली, मागच्या 4.5 बिलियन्स इयर पासून पृथ्वी निर्माण झाली, तर त्या पॉइंट ऑफ टाइम पासून आतापर्यंत पृथ्वीवर
लाखो करोडो सजीव निर्माण झाले आणि पर्यावरणीय बदलामुळे ते त्यांचा ऱ्हास झाला, त्यांचा नाश झाला. ठीक आहे. त्यामध्ये डायनासोर आहे. अजून असे बरेचसे वनस्पती आहेत किंवा प्राणी आहेत, ज्यांच्या फॉसिल्स आपण आज बघू शकतो. वनस्पती आणि प्राण्यांमध्येही अशीच परिस्थिती दिसून येते. जागतिक तापमान वाढीमुळे काही प्राणी आणि अ, वनस्पती सुद्धा नामशेष झालेले आहेत. एक डोडो नावाचा पक्षी होता. तो मला वाटतं एक 200 वर्ष आधी पृथ्वीवरून तो नाहीसा झाला. त्यामागे कारण होता फक्त आणि फक्त पर्यावरणातील बदल, वातावरणातील बदल. मानवी संस्कृती जसजशी प्रगती करत आहे, तसतसे लोकांनी निसर्गाला वश करण्यासाठी ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान विकसित केले आहे. आधी मानव 2 दगडांना घासून त्यांनी आग तयार केली. इथून एक क्रांतिकारी अ, बदल मानवाच्या इतिहासामध्ये हे सुरू झाले. आणि नंतर मग चाकाचे शोध लागणे, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आहे, इंटरनेट आहे, स्पेस युग आहे. ते जसं-जसं मानवाने पर्यावरणाला सोबत घेतलं, त्यांच्याशी माहिती करून घेतली आणि त्यावर त्यांनी पर्यावरणावर कसं विजय मिळवता येईल यासाठी प्रयत्न करू लागले. त्यांनी स्वतःची बुद्धिमत्ता वापरून ज्ञान, कौशल्य मिळवून काही ठिकाणी त्यांनी पर्यावरणावर सुद्धा विजय प्राप्त केलेला आहे. आणि ह्या गोष्टीमुळेच आता आपण पर्यावरणात जे बिघाड होत आहेत, ते आपण सध्या अनुभवतो आहे. औद्योगिक क्रांतीनंतर एकीकडे मानवाने पर्यावरणीय हानी मोठ्या प्रमाणात होऊ लागली. तर दुसरीकडे लोकांच्या राहणीमानात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. तसेच मानव जीवन सुखकर झाले. औद्योगिक क्रांती आपण बघितली की औद्योगिक क्रांतीमुळे मानवाला खूप साऱ्या गोष्टी चैनीच्या मिळू लागल्या. पण जेव्हा मानव हा चैनीत राहू लागला, तर त्याचा एक वाईट परिणाम हा निसर्गावर होऊ लागला. आपल्याला माहितीच आहे की वातावरणामध्ये ओझोन नावाची गॅस आहे. जवळपास ती पृथ्वीपासून आकाशात 18 ते 30 किलोमीटर अंतरावर ती मिळेल. ओझोन लेयरचं मुख्य काम हे सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणे, अल्ट्रा व्हायोलेट रेज जे फार गरम असतात, त्यांना ते रोखून धरतात, पकडून ठेवतात. एक प्रकारे ते छत्री जी असते आपली, अम्ब्रेला असते, तसं काम करते. म्हणजे गरम येणाऱ्या ज्या सन रेज आहेत, ते आपल्यापर्यंत येऊ देत नाही आणि ते ओझोन लेयर सांभाळून घेतं. ठीक आहे. आता ओझोन लेयर जे आहे, ते नष्ट करण्याचे काम जे आहे, CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन नावाची गॅस आहे, ती करत आहे. आपण जे एसी वापरतो, डिओड्रंट वापरतो, ठीक आहे, फ्रिज वापरतो, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही CFC गॅसचा वापर होत आहे. CFC गॅस जर वातावरणात सोडली, तर ते सरळ वर आकाशात जाऊन ओझोन लेयरला ते अफेक्ट करतं. इव्हन ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिकामध्ये ओझोन लेयरला मोठे भेगा निर्माण झाल्या, त्या ठिकाणी होल्स निर्माण झालेले आहेत. आणि जर ओझोन लेयर संपलं, ओझोन लेयर नष्ट झालं, तर त्याचा वाईट परिणाम हे होईल की पृथ्वीवर आपलं तापमान जे आहे, पृथ्वीचं तापमान आहे, हवेचं तापमान हे खूप जास्त वाढेल. आणि ओझोन लेयर नसल्यामुळे इव्हन मानवाची जी कातडी आहे, त्याच्यावर ते गरम सूर्यकिरणे पडणार आणि खूप जास्त स्किन डार्क होणार, ब्लड वेन्स जे आहेत ते खूप जास्त असे टफ होणार आणि त्यामुळे वेगळे प्रॉब्लेम्स, हेल्थ प्रॉब्लेम्स सुद्धा स्टार्ट होणार. आणि जर तापमान वाढलं तर मग शेती होणार नाही, पाणी लवकर गॅस होऊन जाईल, भाप होऊन जाईल आणि ते आपल्याला पाणी मिळणार नाही. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी एकमेकांशी जुडलेल्या आहेत. त्यामुळे व्यक्ती म्हणून आपण नेहमी पर्यावरणपूरक असं आपलं वागणं ठेवलं पाहिजे. इव्हन आता आपण बघितलं आहे मागच्या काही महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका यातली जी जंगलं आहेत, त्या जंगलांमध्ये आगीच्या घटना वाढल्या आहेत. कारण की ग्लोबल वॉर्मिंग किंवा माणसाने एक छोटीशी चूक केली त्यामुळे पण आगी भरभर वाढल्या. पण आता नॅचरल कारणांमुळे अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया जंगलांमध्ये खूप जास्त आगीच्या जे घटना त्यात वाढ झालेली आहे. इव्हन
भारतामध्ये आपण बघतोय की आधी 2-3 वर्षात, 10 वर्षात एखादा एखादा चक्रवात, सायक्लोन्स यायचा. पण आता मागच्या काही वर्षापासून भारतामध्ये स्पेशली ईस्टर्न कोस्ट जे आहे, पूर्व किनारा आहे, त्यामध्ये ओडिसा, आंध्र प्रदेश ह्या राज्यांना चक्रवातांचा, सायक्लोनचा खूप जास्त फटका बसत आहे. आणि हे तर त्यांची संख्या वाढत आहे दरवर्षी, पण येणारा प्रत्येक हा चक्रवात, सायक्लोन याची तीव्रता सुद्धा दरवर्षी वाढत आहे. चक्रवात हे पूर्वेच्या किनाऱ्यावर येतात, आपल्याला माहिती आहे. पण आता भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर सुद्धा चक्रवाताची एक संख्या जी आहे ती वाढू लागली आहे. तर हे एक प्रकारे आपल्यासाठी अलार्मिंग आहे की आपण आता पर्यावरणाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. तथापि यामुळे पर्यावरणाचे अपूर्णीय नुकसान झाले आहे आणि मानवी समाजाला तसेच पृथ्वी ग्रहाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. यामुळे विकास आणि पर्यावरणाचे संरक्षण यात समतोल असायला हवा, हे आता आपल्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक प्रश्न आहे, तो म्हणजे असा की खरंच पृथ्वी ग्रहाचे अस्तित्व धोक्यात आले आहे का? तर मला असं म्हणावं लागेल की पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात नाहीये नसून हे फक्त आणि फक्त मानव आणि सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. पृथ्वीवरून जर मानव या सजीव नष्ट झाले तर करोड वर्षांनंतर पुन्हा या ठिकाणी नवीन जीवनसृष्टी ही निर्माण होईल. पृथ्वी ग्रहाला काही होणार नाही, फक्त जे सजीव आहेत तापमान वाढीमुळे इथले सजीव जे आहे हे मरण पावणार, पण त्यानंतर मग दुसरे सजीव या ठिकाणी येणार. त्यामुळे पृथ्वी ग्रह जे आहे धोक्यात नसून मानव धोक्यात आहे. मानवाने स्वतःला वाचवण्याकरता पर्यावरणाचं संरक्षण करणं फार आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून आपण शाश्वत विकासाचा जो एक दृष्टिकोन आहे ते सर्वांनी अवलंबणं आवश्यक आहे. पण आता आपण मानव पर्यावरण संबंधाच्या विविध पद्धतींचा विचार करूया, ज्यामध्ये निर्धारवाद, शक्यतावाद, पर्यावरणवाद वगैरे आपण त्याच्याविषयी आपण अजून माहिती घेऊया. ही खूप खूप चांगली कॉन्सेप्ट आहे, संकल्पना आहे, निश्चयवाद, डिटर्मिनिझम. मित्रांनो, निश्चयवाद ही जी संकल्पना आहे, जर्मन भूगोलशास्त्रज्ञ फ्रेडरिक रॅटझेल याने विकसित केली, ज्याचा एल्सवर्थ हंटिंग्टन याने सुद्धा विस्तार केला. हा दृष्टिकोन निसर्ग मानवावर नियंत्रण ठेवतो किंवा पृथ्वी निर्मित मानव या संकल्पनेवर आधारित आहे. याला पर्यावरणीय निर्धारवाद असेही म्हणतात. हे निश्चयवाद आहे, डिटर्मिनिझम ही जी कॉन्सेप्ट आहे, यामध्ये एक सिंपल फिलॉसॉफी आहे की निसर्ग हा मास्टर आहे आणि सजीव म्हणजे व्यक्ती, मानव हा त्याचा गुलाम आहे. गुलामाने काय करावं हे त्याच्या मास्टर सांगतं. काय करू नये, काय करावं हे सर्व निसर्ग सांगतं. त्यामुळे मानव हा आपलं विशेष करून काही कल्पना न करता, का विचार न करता फक्त आणि फक्त अशाच गोष्टी कराव्या ज्या त्याला निसर्गाने सांगितलेल्या आहेत. मानव आणि निसर्गामध्ये नेहमी क्रिया, प्रतिक्रिया, संवाद ह्या गोष्टी होतच राहतात. मानवाचे एक जर आपण बघितलं तर मानवावर मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा प्रभाव आहे असे मानले जाते. खरं तर निश्चयवाद असे सांगते की मानव नैसर्गिक वातावरणाच्या अधीन आहे. म्हणजे मानव जो आहे हे जे काही करतो त्याला ते करण्याकरता निसर्ग बाध्य करतं. ठीक आहे. म्हणजे मानव हा स्वतंत्र विचार करू शकत नाही. मानवाच्या जे काही त्याच्या मनात विचार येतात ते सर्व त्याच्या मनामध्ये हे निसर्ग टाकतं. त्याने काय करावं, काय करू नये यालाच त्यांनी पर्यावरण निर्धारवाद असं म्हटलेलं आहे. मानवी जीवनाचे सर्व पैलू जसे शारीरिक, आरोग्य, कल्याण, सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैतिक आणि सौंदर्यशास्त्र केवळ यावर अवलंबून नाही, तर ते प्रबळपणे भौतिक पर्यावरणाद्वारे नियंत्रित केले आहे असं ह्या ठिकाणी ह्या निश्चयवादामध्ये म्हटलं आहे. मित्रांनो, जेव्हापासून मानव
आपल्या 2 पायावर चालू लागला आणि त्याला निसर्ग विषयी माहिती होऊ लागली. तर कुठलाही व्यक्ती असो, तो त्याच्या तंत्रज्ञानाच्या भरवशावरच त्याला जे एक तंत्रज्ञान किंवा जे टेक्नॉलॉजी त्याला मिळालेली आहे, त्याच्या भरवशावर त्यांनी नेहमी निसर्गावर अ, चाल करून, निसर्गाने सांगितलेल्या गोष्टी मोडीत काढून त्यांनी निसर्गावर नेहमी विजय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आदिम काळात मानवी वर्तनावर निसर्गाचे खूप जास्त प्रभाव होते. त्यावेळी मानवाच्या प्रत्येक गोष्टींवर, वर्तणुकीवर निसर्गाचा प्रभाव आपल्याला स्पष्टपणे दिसतो. कारण मानवाकडे तंत्रज्ञानाची कमतरता होती. ठीक आहे. तर त्यावेळेस तंत्रज्ञान फार कमी होतं. ऊन, पाऊस, वारा, थंडी, वादळे इत्यादी जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याचा खूप परिणाम जे आहे, हे मानवाच्या राहण्यावर, खाण्यावर, तो जे काही कपडे घालतो आहे, कसं राहतोय, त्या प्रत्येक गोष्टीवर आदी व्हायचा. ठीक आहे. काही ठिकाणी मानवाने निसर्गाला तर म्हणजे असं निसर्गाचं स्वरूप बघून काही ठिकाणी मानवाने निसर्गाला एक प्रकारे देवाची संकल्पना दिली. त्याला वर्शिप म्हणजे पूजायला सुरुवात केली होती. एकीकडे निसर्ग मानवाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करते, तर दुसरीकडे निसर्ग मानवाला काही गोष्टींमध्ये डेव्हलप करण्याची सुद्धा मुभा देते, ज्यामुळे मानवाचा विकास होऊ शकेल. निश्चयवादामध्ये मानवाला हेल्पलेस हा काही करू शकत नाही आणि जे काही त्यांनी करावं, पृथ्वीने करावं, निसर्गाने करावं असं म्हटलेलं आहे. ॲलन सॅम्पल नावाचे एक भूगोलशास्त्रज्ञ महिला होऊन गेल्या. त्यांनी म्हटलंय की अ, मनुष्य हा पृथ्वीची धुळीची धूळ आहे. म्हणजे खरं बघितलं तर मानव हा पृथ्वीसमोर, निसर्गासमोर अगदी क्षुल्लक आहे. ही ही जी संकल्पना आहे, ही अ, निश्चयवादाची एक बेसिक संकल्पना आहे. जगात वेगवेगळ्या ठिकाणी जे वातावरण आहे, त्यात मनुष्य राहतात. जसं नॉर्थ पोल आहे, साउथ साउथ पोल आहे, विषुववृत्त आहे, जंगली प्रदेश आहे. ह्या प्रदेशांमध्ये तिथं वातावरण अगदी प्रतिकूल असतं. पण त्या वातावरणात सुद्धा व्यक्ती हे जगत आहे आणि जसं थंडीचा प्रदेश आहे, त्या ठिकाणी थंडी जास्त असते. तर थंडी प्रदेशामध्ये अ, साहजिक आहे मानवाला थंडी वाटेल. तर थंडी वाटेल म्हणून त्यांनी स्वेटर घालावं, त्यांनी तसं व्यवसाय करावं, असं सुद्धा प्रॉम्प्ट करते एक प्रकारे. त्यांनी डिटरमाइन करते की तुम्ही हे करावं, ते करावं. असलेल्या वातावरणामध्ये व्यक्तीने काय करावं हे सांगण्याचं काम निसर्ग करतो. ठीक आहे. जसं आपण आपल्या राजस्थान, पंजाब, हरियाणा यामध्ये अ, पुरुष प्रधान एक आपल्याला समाज बघायला मिळतो. ठीक आहे. तर याचं जर आपण एक एनालिसिस केलं, तर असं बघता येईल की पुरुष जे आहेत, हे मॅक्सिमम त्या तिकडच्या शेतीमध्ये अ, मेहनत करतात, पैसे कमवतात. त्या ठिकाणी शेती होईल हे कोणी सांगितलं तर निसर्गाने डिटरमाइन केलं. निसर्गाने ते निश्चित केलं. आणि शेतीचे काम अंगमेहनतीचे असतात. त्यामुळे ते पुरुष करू शकतात आणि पुरुषांनी ते काम केलं म्हणून त्यांच्याकडे पैसे आले आणि ज्यांच्याकडे पैसा असतो ते थोडा समाजामध्ये पॉवरफुल असतात असं एक समज आहे. तर हा जे एक एनालॉजी आहे, या माध्यमातून आपण समजू शकतो की तिथं पुरुष प्रधान का आहे? कारण की त्या ठिकाणी शेती सांगितलं करायला निसर्गाने. तर हे एक प्रकारे डिटरमाइन केलं. ठीक आहे. दुसरं एक एक्झाम्पल देता येईल की हिल स्टेशन जे आहेत. हिल स्टेशनवर खूप जास्त थंडी असते. तर थंड प्रदेशामध्ये अ, बरेच लोक जातात फिरायला. तर जे थंड प्रदेशामध्ये तिथे जे राहणारे मूळ निवासी आहेत त्या ठिकाणी, तर त्यांना एक टुरिझम बिझनेस करण्याचा एक मानस हे निसर्गाने तयार करून दिला, की बा तुम्ही ह्या ठिकाणी टुरिझमचा बिझनेस करू शकता, हॉटेल्स ओपन करू शकता आणि लोकांच्या राहण्याची व्यवस्था करू शकता. तर हे एक त्यांनी काय करावं, व्यक्तीने काय करावं हे ठरवण्याचं काम हे निसर्गाने केलेलं आहे. इव्हन जर आपण बघितलं की मनुष्य जे आहे, मनुष्याने समुद्र, नदी, डोंगर, हवाई जहाज, पाण्याचे जहाज हे सर्व निर्माण निर्माण केले आहे. पाण्याचे जहाज त्यांनी मनुष्याने बघितलं की समुद्रामध्ये आपण पोहू शकत नाही. निसर्गाने म्हटलं की पाणी आहे, तुम्ही जाऊ शकणार नाही. पण व्यक्तीने, माणसाने पाण्याचे जहाज तयार केले आणि
निसर्गाच्या सोबत त्यांनी पुढे त्यांचा एक विकास केला. तर ही संकल्पना आहे निश्चयवादाची, ज्यामध्ये फक्त आणि फक्त निसर्गाला महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर मानवाला त्या दृष्टीने कमी महत्त्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे व्यक्ती जो करतो त्या करण्यामागे फक्त आणि फक्त निसर्गच नियंत्रण ठेवतो, हे या कॉन्सेप्टमध्ये सांगण्यात आलेलं आहे. दुसरी कॉन्सेप्ट आहे संभाव्यतावाद, ज्याला इंग्रजीमध्ये पॉसिबिलिझम म्हणतात. काही लोक होते जे डिटर्मिनिझमला फॉलो करतात. त्यांना काउंटर करण्याकरता, त्याला विरोध करण्याकरता एक नवीन संकल्पना काही दुसऱ्या लोकांनी तयार केली. त्याचं नाव आहे संभाव्यतावाद. संभाव्यता हा जो शब्द आहे फ्रेंच इतिहासकार लुसियन फेब्रे यांनी तयार केला होता. मानव पर्यावरण संबंधाच्या अभ्यासातील संभाव्यता दृष्टिकोन हा पर्यावरणातील निर्धारवादाच्या टीकेचा एक भाग म्हणून उदयास आला. डिटर्मिनिझम आहे त्याला टीका करण्यासाठी म्हणून पॉसिबिलिझम अस्तित्वात आलं, असं या ठिकाणी लुसियन फेब्रे यांनी सांगितलं आहे. मानव पर्यावरण संबंधाच्या उत्क्रांतीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा प्रभाव पडलेला आहे. पॉसिबिलिझम मध्ये सांगतं की जर मनुष्य आहे त्याला निसर्गाने उडण्याकरता पंख दिले नाही, पण हवा आहे, हवेत आपण एरोप्लेन तयार करून आपण ते उडू शकतो, हे झालं पॉसिबिलिझम. म्हणजे संभाव्यतावाद असे सूचित करते की भौतिक वातावरण निष्क्रिय आहे, म्हणजे निसर्ग निष्क्रिय आहे आणि पर्यावरणीय शक्यतांच्या विस्तृत श्रेणींमध्ये निवडण्यासाठी मानव हा सक्रिय घटक आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निसर्ग थांबवत नाही, तर तो तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळे अपॉर्च्युनिटीज, संधी पण देतो, ज्या ठिकाणी तुम्ही पुढे जाऊन काही प्लेसेसमध्ये, काही ठिकाणी तुम्ही निसर्गावर तुम्ही आपला विजय प्राप्त करू शकता. जसं की गुरुत्वाकर्षण हे आहे, जे नैसर्गिक गोष्ट आहे. आपण गुरुत्वाकर्षण सोडून नॉर्मली आपण जाऊ शकत नाही, पण रॉकेटद्वारा आपण गुरुत्वाकर्षणवर मात करून आपण अवकाशामध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर हे पॉसिबिलिझम आहे. ठीक आहे. या दृष्टिकोनानुसार मानवी क्रियाकलापांचा नमुना हा नैसर्गिक चौकटीत कार्यरत असलेल्या मानवाच्या पुढाकार आणि गतिशीलतेचा परिणाम आहे. मित्रांनो, मानव जो आहे निसर्गासोबत जास्तीत जास्त वेळ घालवू लागला, त्यामुळे तो निसर्गाला अधिक चांगल्या प्रकारे समजू लागला. मानवाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास सोबत त्याने अत्याधिक उत्तमोत्तम तंत्रज्ञान विकसित त्याने केले. निसर्गाने मानवाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या, त्यामुळे त्याचा आज आपण जे विकास आहे हे होऊ लागला. म्हणजे पॉसिबिलिझम च्या माध्यमातून आपण बघितलं तर त्यामुळेच मानवाने इतकी प्रगती केली आहे आणि त्या प्रगतीच्या मागे फक्त आणि फक्त मनुष्याचे जे तंत्रज्ञान आहे आणि त्याची बुद्धिमत्ता ही कारणीभूत आहे. निसर्गाने मानवाला प्रोत्साहित केले की त्यांनी त्यांच्या समस्या ज्या आहेत त्यावर त्यांनी समाधान शोधून काढावे आणि पुढे जात राहावे. जर नदी आहे, नदी अगर पार करायची असेल आपल्याला, ती दुसऱ्या आपल्या तटावर जायचं असेल, तर अशा वेळेस उपलब्ध असलेल्या साधन संपत्तीचा वापर करून तुम्ही ती नदी पार करू शकता. ही एक माइंड फ्रेम आहे, हे पॉसिबिलिझमनी मानवाला दिलं आहे आणि मानव त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी होड तयार केली, नाव तयार केली, जहाज तयार केलं आणि तो सहज पाणीवरून तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे इव्हन पाण्यावर पोहणारे झाड किंवा ओंडके बघून त्याला नाव, जहाज बनवण्याची कल्पना सुचली. हवेत उडणाऱ्या पक्ष्याला बघून हवाई जहाज बनवण्याची संकल्पना मानवाला सुचली. आणि एक प्रकारे माणूस जो आहे, ज्या गोष्टी डिटर्मिनिझम मध्ये सांगितल्या की तुम्ही हे करू नका, त्या गोष्टी पॉसिबिलिझम मध्ये मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ह्या त्यांनी समोर गेलेला आहे. संभाव्यतावाद्यांनी हे मान्य केले की मानवामध्ये निसर्गाला पूर्णपणे काबू ठेवण्याची क्षमता नाही. ठीक आहे. म्हणजे निसर्गाला पूर्णपणे
मनुष्य जिंकू शकत नाही, त्याच्यावर विजय प्राप्त करू शकत नाही. आणि अ, नेहमीच मनुष्याला विजय मिळेल हे सुद्धा क्रम प्राप्त नाही आहे. वरील गोष्टींचे परिणाम म्हणून काही शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञांनी निसर्गाशी सहकार्य किंवा मानव आणि पर्यावरण यांच्यातील परस्पर संवाद याची वादाची पुष्टी केली आहे. पुढे बघू आपण आता पर्यावरणवाद किंवा पर्यावरणीय दृष्टिकोन. पर्यावरणवाद किंवा पर्यावरणीय दृष्टिकोन हा दृष्टिकोन पर्यावरणाच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे, जो एकीकडे जीव आणि भौतिक वातावरण यांच्यातील परस्पर परस्पर संवादाचा अभ्यास आहे आणि दुसरीकडे दिलेल्या परिसंस्थेतील जीवांमध्ये परस्पर संवादाचा अभ्यास होत आहे. हा दृष्टिकोन मानवाला निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा अविभाज्य भाग म्हणून वर्णन करतो. सर्वात कुशल आणि हुशार म्हणून मानवाची नैसर्गिक वातावरण टिकवून ठेवण्याची अन्य भूमिका आहे, ती तितकीच निरोगी आणि उत्पादनक्षम आहे. या कॉन्सेप्टमध्ये म्हटलं आहे की मानव हा निसर्गाचा भाग आहे आणि निसर्गाचा तो अविभाज्य घटक आहे आणि मानवाचं कार्य आहे की त्यांनी पर्यावरण टिकवून ठेवावं आणि पर्यावरणासोबतच राहून पुढे त्यांनी त्याची प्रगती करावी. हा दृष्टिकोन नैसर्गिक संसाधनाच्या सुज्ञ आणि संयमी वापर आणि पर्यावरणीय व्यवस्थापनाचे योग्य कार्यक्रम, धोरणे आणि पर्यावरण शास्त्राची काही मूलभूत तत्वे लक्षात घेऊन वापर करण्यावर भर देतो, जेणेकरून आधीच नष्ट झालेली नैसर्गिक संसाधने पुन्हा भरून काढली जातील आणि निसर्गाचे आरोग्य आणि उत्पादकता पुनर्संचित होईल या संदर्भात विचार व्यक्त करते. ही जी कॉन्सेप्ट आहे पर्यावरणवादाची, यामध्ये पर्यावरण पूरक कसं आपल्याला वागता येईल, कसं काम करता येईल, या संदर्भात जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे. आता बघू आपण पर्यावरणीय अभ्यासाचे महत्व. पर्यावरण अभ्यास आपल्याला पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या महत्वाबद्दल प्रबोधन करतो. सध्या आमच्या आक्रमक उपभोगावादी जीवनशैलीमुळे आणि कार्बन गहन औद्योगिक विकासामुळे आम्ही स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर परिणाम, तीव्रता आणि जटिलता या दोन्ही बाबी मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय समस्या म्हणून निर्माण झाल्या आहेत. म्हणजे एका देशाने पर्यावरण समस्या निर्माण केल्या तर ते त्या देशापुरता पर्यावरणीय समस्या न राहता ती दुसऱ्या देशावर पण त्याचा खूप जास्त वाईट परिणाम होतो. ठीक आहे. चर्नोबिलमध्ये जे विकिरण झालं होतं युरेनियम प्लांटमध्ये, तर ते फक्त युक्रेन पुरता मर्यादित न राहता ते बाकी देशांमध्ये पण त्यावेळेस ते पसरलेलं होतं. आम्ही पर्यावरण अभ्यासामध्ये या समस्यांबद्दल आणि कमी करण्यासाठी सुचवलेल्या उपायांचा अभ्यास करूया. त्या ह्या प्रकारे पर्यावरणीय समस्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या आहेत. हे आता चांगल्या ओळखले गेले आहे की जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, ओझोन थर कमी होणे, आम्लवर्षा, सागरी प्रदूषण आणि जैवविविधतेचे नुकसान यासारख्या पर्यावरणीय समस्या केवळ राष्ट्रीय समस्या नाही तर जागतिक समस्या आहेत आणि म्हणूनच ते आंतरराष्ट्रीय प्रयत्न आणि सहकार्याने समोर जाणे आवश्यक आहे. ह्या दृष्टिकोनातून सर्व देश एकत्र आले आणि त्यांनी आयपीसीसी, रामसार कन्व्हेन्शन, बॉन कन्व्हेन्शन, व्हिएना कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, क्योटो प्रोटोकॉल, रिओ समिट इतके सारे खूप सारे आंतरराष्ट्रीय प्रयत्न लोकांनी एकत्र केले. त्यामुळे पर्यावरण समस्या कमी होईल. आधुनिकीकरण आणि विकासाच्या पार्श्वभूमीवर समस्यांचा उदय. आधुनिक काळात विकासामुळे औद्योगिकरण, शहरीकरण, आधुनिक वाहतूक, व्यवसाय, शेती, गृहनिर्माण इत्यादींना जन्म दिला गेला आहे. जेव्हा पाश्चिमात्य देशांनी विकसित केले तेव्हा कदाचित पर्यावरणातील परिणामांच्या अज्ञानाने असे केले. त्याचे उपक्रम डोळे बंद करून अंगीकारणे स्पष्टपणे व्यवहारिक किंवा इष्ट नाही. विकसनशील जगासमोर आता पर्यावरणाचा ऱ्हास न होता विकास करण्याचे आव्हान आहे. भारतामध्ये लोकसंख्या विस्फोट होत आहे. जागतिक जनगणनेनुसार या ग्रहावर प्रत्येक 7 व्यक्तींपैकी एक व्यक्ती भारतीय आहे. जगातील 16% लोकसंख्या, केवळ 2.4% भूभाग आणि 4% पिण्यायोग्य पाणी भारतामध्ये अवेलेबल आहे. हे सर्व आपण याचा अभ्यास करून लोकसंख्येचा विस्फोट कसं कमी करता येईल आपण ते यात भर दिलं पाहिजे. पर्यायी उपाय गरज फार आवश्यक आहे.
विशेषतः विकसनशील देशांसाठी विकासात्मक ध्येयासाठी पर्यायी मार्ग शोधणे फार आवश्यक आहे. विकासाच्या सुज्ञ नियोजनाची गरज. विकासाच्या कोणत्याही योजना आहेत त्यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाला इजा पोहोचणार नाही याविषयी आपण फार लक्ष देणं आवश्यक आहे. मित्रांनो, पर्यावरणाची व्याख्या सजीव आणि निर्जीव घटकात एकूण होते आणि त्यामुळे सजीवांना आपण सांभाळणं फार आवश्यक आहे. इव्हन आपण शाश्वत विकास सुद्धा आपण करणं आवश्यक आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार.